आषाढ महिन्यामध्ये आपण देवाला सुद्धा तळलेला नैवेद्य दाखवत असतो. आषाढ तळावा असं म्हटलं जातो. आणि आषाढानंतर जो आलेला श्रावण त्याच्यामध्ये अगदीच उपवास करावा, हे काय गणित आहे? बऱ्याचदा जुन्या पिढीला हे गणित माहिती आहे, पण आपल्यासारख्या किंवा आपल्या पुढच्या पिढीला माहिती नाही. तर श्रावणात उपवास का करावा यामागे शास्त्रीय कारण आहे. कसं आहे, यजुर्वेदामध्ये म्हणतात अन्नम वै ब्रह्म, म्हणजे अन्न जितकं चांगलं घेतलं जाईल तितकंच ब्रह्माकडे जाण्याचा म्हणजे स्वतःला जाणून घेण्याचा ज्ञानाचा मार्ग मोकळा होतो. श्रावणाला पुण्यमास म्हटलं जातं. श्रावणामध्ये अधिकाधिक साधना करण्याकडे कल असतो आणि अशा वेळेस अन्न जितकं हलकं राहील तितकी साधना उत्कृष्ट होते. हा यामागचा एक आध्यात्मिक हेतू. बरं, आता याच्या मागे सायन्स काय आहे? तर वर्षा ऋतू म्हणजे श्रावणामधला जो पावसाळा असतो यामध्ये आम्ल गुणधर्म म्हणजे ऍसिडिटीची वातावरणात आणि शरीरात दोन्हीकडे देखील सर्वाधिक वाढ होत असते. अशा वेळेस जर समजा आपण कमी जेवण केलं किंवा एकभुक्त एका वेळेस जेवण केलं तर आहे तो आहार पचवून शरीराला समतोल साधायला मदत मिळते. आता जपानातल्या एका वैज्ञानिकांनी ऑटोफेजी नावाचं संशोधन करून त्याच्यावर नोबेल पारितोषिक पण मिळवलेलं आहे. त्याचा दुसरा अर्थ असा आहे की शरीरात न पचलेला घटक ज्याला आयुर्वेदात आम म्हणतात, हा शरीरात पचवण्यासाठी देखील शरीराला काही वेळ हवा असतो. आणि तो देवाच्या नावाने उपवास व्रतवैकल्यांच्या नावाने जेव्हा मनुष्य करतो तेव्हा त्याच्यामध्ये शिस्तबद्धता येते. म्हणजे मनुष्याच्या मनावर तो त्याचं नियंत्रण ठेवलं जातो. देखील उपवासाला देखील आपण काय म्हणतो, उप अधिक वास, म्हणजे ज्या जवळ राहून एखाद्या देवताच्या जवळ किंवा एखाद्या साधना मनाला लावून घेऊन तो नियम लावून घेऊन त्या तत्वाचं चिंतन करणं आणि पोटाला आराम देणं, यासाठी देखील उपवास केला जातो. म्हणून हे फक्त धार्मिक व्रत नाहीये, यामध्ये आपल्या पोटाला डिटॉक्स करण्यासाठी एक पद्धतीचं टेक्निक आहे आणि हे टेक्निक हजारो वर्षांपासून आहे. बरं, ज्यांचं वजन मुळात कमी आहे, जे आजारातून उठलेले आहे, ज्यांचं दैनंदिन धावपळ खूप आहे, यांनी उपवास करू नये. यांनी रात्रीचा आहार हलका घ्यावा. असं केलं तरी देखील उपवासाचं तेच फळ प्राप्त होतं. बरं, तुम्ही उपवासात साबुदाणा, बटाटा असे जर जड गुणाचे पदार्थ खाल तो उपवासाचं फळ आध्यात्मिक पण आणि शारीरिक पण सायंटिफिक पण कसं काय मिळेल? थोडक्यात शरीराला आराम देणं जेणेकरून मनाची एकाग्रता वाढेल, यासाठी उपवास आहे. धन्यवाद.